मंडळी, आजच्या काळात सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचे एक प्रभावी माध्यम मानलं जातं. पण त्याचा चुकीचा वापर एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव कसा घेऊ शकतो याची मन हेलावून टाकणारी घटना केरळमधून समोर आली आहे. रविवारी दीपक नावाच्या 42 वर्षीय व्यक्तीनं टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या या मध्यमवर्गीय माणसानं अशा प्रकारे जीव देणं त्यामुळं समाजातून हळहळ व्यक्त होतीये. ही घटना सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या डिजिटल मॉब लॉन्चिंगचा परिणाम असल्याचं बोललं जातंय. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका 18 सेकंदाच्या व्हिडिओनं झाली, जो सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर शिमजिता मुस्तफा हिने आपल्या अकाउंटवरून शेअर केला होता. ही घडलेली घटना नेमकी काय, दीपक हे कोण आहेत आणि या घटनेमुळे समाजात काय पडसाद उमटलेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, डिजिटल मॉब लिंचिंग सोशल मीडियावरची एक गंभीर समस्या आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या ग्रुपला सोशल मीडियावर टार्गेट करायचं आणि त्याचा छळ करून अपमानित करायचं. याचीच अत्यंत दुर्दैवी घटना केरळमधून समोर आली आहे. दीपक यू हे कामानिमित्त 16 जानेवारीला कन्नूरला गेले होते. तिथून ते पय्यनूर रेल्वे स्टेशनवरून ओरिकोंडला जाणाऱ्या खासगी बसनं प्रवास करत होते. त्याच बसमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शिमजिता मुस्तफा ही सुद्धा होती. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे सगळेच प्रवासी एकमेकांना खेटून उभे होते. या तरुणीला दीपक यांचा धक्का लागत होता. या प्रसंगाचा 18 सेकंदाचा व्हिडिओ काढून शिमजिता मुस्तफा हिनं तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तिने आरोप केलेला की दीपक हे तिला वारंवार आणि जाणीवपूर्वक अश्लील स्पर्श करतायत. त्यामुळे मी हा व्हिडिओ सगळ्यांसमोर शेअर करतेय. त्यानंतर हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यावरून दीपक यांना टार्गेट करून त्यांच्यावर ट्रोलिंगचे ताशेरे ओढण्यात आले. परंतु या घडलेल्या घटनांबाबत दीपकच्या घरच्यांचं म्हणणं नेमकं काय? तरुणीनं केलेले आरोप हे खोटे असून फक्त व्ह्यूज आणि पैशांसाठी तिने हे कृत्य केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. ही घडलेली घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दीपक मानसिक तणावात गेले. त्यानंतर दीपकनं 2 दिवस काही खाल्लं नव्हतं. रविवारी सकाळी 7च्या सुमारास आई वडील त्याला उठवायला गेले, परंतु त्यानं दरवाजा न उघडल्यामुळं त्याच्या घरच्यांनी तो दरवाजा तोडला आणि त्यांना जे समोर दिसलं ते भयानक होतं. दीपकनं स्वतःच्याच घरात त्याच्या रूममध्ये स्वतःला संपवलं होतं. या घडलेल्या घटनेनंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. घडलेल्या प्रसंगाचे नातेवाईकांकडून जबाब नोंदवण्यात आले. त्यानंतर व्हायरल व्हिडिओच्या दृष्टिकोनातून याचा तपास केला जाणार आहे असं पोलिसांनी माध्यमांना सांगितलं. दीपक यांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय फक्त एका व्हिडिओच्या आधारे एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवणं कितपत योग्य आहे? सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला मिळणारे फॉलोअर्स आणि त्यांच्या शब्दाला मिळणारं वजन याचा वापर ते इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी करतायत का? दीपक यांनी गमावलेला जीव आता परत येऊ शकत नाही. पण या घटनेनं हे सिद्ध केलंय की डिजिटल जगातील लाईक आणि शेअरच्या नादात आपण माणुसकी हरवत चाललोय. पोलिसांनी आता या प्रकरणी तपास सुरू केलाय. शिमजिता मुस्तफा हिच्यावर चिथावणीखोर वागणूक आणि जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला जाऊ शकतो. एका चुकीच्या व्हिडिओनं एका निष्पाप व्यक्तीचा संसार उद्ध्वस्त केलाय. हे प्रकरण सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक धोक्याची घंटा ठरतीये. या घटनेनंतर दीपकच्या कुटुंबियांनी शिमजिता मुस्तफा यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आरोप फेटाळून लावलेत. दीपकच्या वडिलांचं म्हणणं आहे की आमचा मुलगा निर्दोष आहे, तो असं करूच शकत नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आणि अपमान झालेल्या भावनांमुळे तो अत्यंत अस्वस्थ झाला होता. त्यानंतर त्याचं कशातही लक्ष लागत नव्हतं. त्यांनी खायचंही सोडलं होतं. दीपकच्या वडिलांनी त्यांची बाजू मांडल्यानंतर शिमजितानं देखील तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःची बाजू मांडली आहे. आपण आपल्या आरोपांवर ठाम असून दीपकनं ही गोष्ट जाणीवपूर्वक केली असल्याचं तिचं म्हणणं आहे. परंतु हा व्हिडिओ टाकण्याआधीच तिनं दीपकचा आधीचा व्हिडिओ डिलीट केला होता. त्यामुळे समाजातून अनेक पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणी पुरुषांनी आंदोलन करत स्वतःच्या अंगावर पुठ्ठे लावून बस आणि इतर सार्वजनिक ठिकाणी फिरायला सुरुवात केली आहे. त्यावर जस्टिस फॉर दीपक अशी त्याची बाजू मांडण्यात आली आहे. त्याला मिळणारा न्याय हीच त्याच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल असं सगळीकडून म्हटलं जात आहे. अशा घटनांमध्ये दरवेळेस पुरुषच चुकीचा असतो असं नाहीये, परंतु हा सोशल मीडियावरचा समाज कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता न्याय करून मोकळा होतो. यातून ज्या व्यक्तीवर हे आरोप होत आहेत त्या व्यक्तीची मानसिक स्थिती काय असेल याचा काडी मात्र विचार केलेला नसतो.
त्यातूनच पुरुषांच्या टोकाचं पाऊल उचलण्याच्या घटना समोर येतात. खरं तर मंडळी, पूर्वी कसं असायचं, गावामध्ये काही भांडण तंटा झाला तर चार चौघात बसून पंचनामा व्हायचा, दोन्ही बाजू ऐकल्या जायच्या. पण आता तसं राहिलं नाहीये. आता कुणीही उठतंय आणि फेसबुक, व्हॉट्सअॅपवर कुणाबद्दलही काहीही बरळतंय. विशेषतः पुरुषांच्या बाबतीत तर हे खरंच खूप अवघड झालंय. समजा एखाद्या बाईनं रागाच्या भरात किंवा मनात तग धरून एखाद्या माणसावर काही आरोप केला, तर ही दुनिया त्याचं खरं खोटं बघायला थांबतच नाही. तो माणूस खरंच दोषी आहे का, हे कुणाला जाणूनच घ्यायचं नसतं. जो तो आपल्या मोबाईलवरून त्याचं वाटोळं करायला टपलेला असतो. कसं असतं ना, गावात जर एखाद्याच्या अब्रूवर शिंतोडे उडले की माणसाला मानवरूप करून जगणं मुश्किल होतं. घराबाहेर पडलं की लोकांच्या नजरा टोकदार बाणासारख्या टोचायला लागतात. ज्याच्यावर आरोप होतोय त्याच्या मनात नेमकं काय चाललंय याचा विचार कुणीच करत नाही. आपण म्हणतो माणसाची इज्जत ही काचेच्या भांड्यासारखी असते, एकदा तडा गेला की ती परत जुळवता येत नाही. आयुष्यभर कष्ट करून कमावलेली प्रतिष्ठा जेव्हा एखाद्या चुकीच्या पोस्टमुळे मातीत मिसळते, तेव्हा त्या माणसाला वाटतं की आता जगून तरी काय फायदा आहे. तर आई बापानं त्याला संस्कारात वाढवलं, त्यांच्याच नजरेला नजर मिळवणं त्याला कठीण होऊन बसतं. त्यानंतर पोलीस कचेरी, कोर्टाची पायरी चढेपर्यंत समाज त्याला गुन्हेगार ठरवून मोकळा झालेला असतो. हे सगळं सहन करण्याची ताकद सगळ्यांकडेच नसते. जेव्हा चारही बाजूंनी कोंडी होते, तेव्हा आधार देणारं कुणीच नसतं आणि सगळी दुनिया शत्रूसारखी वागायला लागते, तेव्हा तो माणूस वैतागून टोकाचं पाऊल उचलतो. कारण त्याला वाटतं की मरणानंच या त्रासातून सुटका होईल. पण हे खरंच खूप चुकीचं आहे. एका खोट्या आरोपामुळे एका सुखी कुटुंबाचा संसार मोडला जातो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. कुणी काही म्हटलं म्हणून लगेचच दगड हातात न घेता थोडासा विचार करायला हवा. कारण गेलेली इज्जत आणि गेलेला जीव पुन्हा कधीच परत येत नसतो. मंडळी, केरळमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? महिलांची ही दुसरी बाजू पुरुषांसाठी जीवघेणी ठरतेय का? या बाबतीत पुरुषांची स्थिती नेमकी काय असते? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.